लहान मुलांपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत सर्वांना आवडेल असा टेस्टी आणि हेल्दी रवा आणि ज्वारीच्या पिठाचा ढोकळा कसा बनवायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलवर। ढोकळा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बारीक रवा घेत आहे। ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने ज्वारीचे पीठही घेत आहे। आपल्याला बॅटर बनवण्यासाठी सेम त्याच वाटीने दही घेऊन मिश्रणात टाकायचं आहे। त्यात चवीपुरतं मीठ आणि साधारणतः 1 टेबलस्पून तेल वापरलं आहे। आता हे सर्व मिश्रण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊ। आपण ज्याप्रमाणे ढोकळ्याचं बॅटर बनवतो तीच कन्सिस्टन्सी ह्या बॅटर मध्ये बनवायची आहे। आता हे मिश्रण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवू। या मिश्रणामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे भाज्या कट करून घ्यायच्या। मी या ढोकळ्यामध्ये कांदा, कॅप्सिकम, थोडं गाजर, बारीक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मकई, बारीक चिरलेला पालक हे सर्व टाकू शकता। आता ह्या बारीक चिरलेल्या भाज्या ढोकळ्याच्या मिश्रणात टाकून घेऊ। पत्ताकोबी मी इथे मिठाच्या पाण्यात धुवून घेतली आहे। आता बॅटर छान मिक्स करून घेऊ। बॅटर मिक्स झालं की त्यात ढोकळा छान स्पंजी होण्यासाठी 1 इनोचं पॅकेट टाकून त्यावर थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊ। हा ढोकळा अगदी झटपट बनवायचा आहे आणि कसलीही प्लॅनिंग नसेल तर इनोच वापरावा लागतो। आणि जर तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर रवा, ज्वारीचे पीठ आणि दही हे मिश्रण 3 ते 4 तासांसाठी पहिलेच भिजवून ठेवावं लागेल। आणि ज्यावेळी तुम्ही याच्यात भाज्या मिक्स करणार त्याच वेळी त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकू शकता। एकीकडे ढोकळा स्टीमर गरम झाला आहे। ज्या प्लेटवर ढोकळा बनवायचा आहे ती प्लेट तेल लावून तयार करून घेतली आहे। लक्षात ठेवा, मिश्रण प्लेटवर टाकण्यापूर्वी स्टीमर छान गरम असलं पाहिजे, त्यामुळे ढोकळा बठ्ठर होत नाही। त्यावर थोडी चिमूटभर लाल मिरची पावडर स्प्रेड करायची आहे। त्यामुळे चवीला फार काही फरक पडणार नाही, पण दिसायला छान दिसते। हे 10 ते 15 मिनिटांसाठी फुल फ्लेमवर झाकण लावून स्टीम करायचे आहे। स्टीम झालं की थोडं थंड झाल्यावर ढोकळे आवडीप्रमाणे कट करून घ्यायचे आहे। आता ढोकळ्याला तडका देण्यासाठी एका तडका पॅन मध्ये थोडं तेल घालून त्यावर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा तीळ, कढीपत्ता आणि हिंग घालून ढोकळ्यावर सर्वीकडे पसरेल त्याप्रमाणे तडका देऊन घेऊ। तयार आहे आपला चविष्ट ढोकळा। याला तुम्ही नाश्त्यासाठी एकदा तर नक्कीच करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा हा ढोकळा तुम्ही कसा बनवता। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।